तर शिरसवडीमध्ये कार्यक्रम थोडा टाईम लागल्यामुळे इथे यायला उशीर झाला आणि आपण एवढ्या थंडीमध्ये सुद्धा अजून इथं थांबून राहिला त्याबद्दल मला इथं यायला उशीर झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि इथं आता महिलांची संख्या मोठी आहे, पुरुष वर्ग पण चांगला मोठ्या संख्येने इथं जमलेला आहे. मला सगळ्यांच्याच पर्यंत पोचून आशीर्वाद घेणं शक्य होणार नाही, तर ह्या ठिकाणाहूनच मी आता आपल्यापाशी नतमस्तक होतोय. आपण आशीर्वाद द्याल याची आशा बाळगतो. आता थोडा प्रोटोकॉल बाजूला ठेवतो. सगळ्यांची नावं घेणं मला शक्य होणार नाही. आधीच हळूहळू आता कुठंतरी माईकवरती बोलायला यायला लागलेलं आहे आणि त्याच्यात एखादं नाव राहून जाईल आणि जास्त वेळही घेणार नाही, कारण की माझे कान बांधलेले असले तरी मला माहिती आहे आपल्या सर्वांना थंडी वाजते. पण लहान मुलंसुद्धा इथं आलेली आहेत, उशीर कसा भरपूर झालेला आहे. सांगायचं झालं तर ज्यावेळी आपण सामाजिक काम करत असतो, सामाजिक काम करत असताना ते काम अशा पद्धतीने आजपर्यंत आपण करत आलो की त्याचा कधी गाजावाजा केला नाही किंवा कुणापर्यंत आपल्याला मोठेपणा पाहिजे नाही अशासाठी कधी कुणाकडं आपली पेपरात बातमी आली पाहिजे, मीडियावरती आपलं नाव आलं पाहिजे अशासाठी कधी आपण काम करीत नव्हतो. आणि ज्यावेळी ही अशी कामं म्हणजे आपले सार्वजनिक कामं करत असताना ज्यावेळी आपल्या लक्षात आलं ही काम करत असताना आपल्याला राजकीय संघटना जे काही असतील यांचा आपल्याला आपल्याबरोबर त्या पाहिजे नाहीत हे ज्यावेळी जाणवलं त्यावेळी पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला काम करायची संधी आता आपल्याला मिळवायची ह्या दृष्टिकोनातून मी पुढं ज्यावेळी येत होतो त्यावेळी पहिल्यांदा गट कसा पडेल, गण कसा पडेल किंवा कोणती गावं आपल्या गणामध्ये असतील ह्याचा कसलाही विचार केला नव्हता. फक्त आपल्याबरोबर आता एक पद आपल्याला पाहिजे नाही हे माझ्या मनामध्ये पहिल्यांदा ते ज्यावेळी माझ्या मनात आलं त्यावेळी मी माझं काम चालू करत असताना पहिल्यांदा आपण श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन आपण सर्व महिलांना आणि सर्व ज्येष्ठांना अक्कलकोटचं स्वामींचं दर्शन घडवल्याच्या नंतरून तसंच पुढे येत असताना जे काही आपले जनतेतून संधी दिली तर तुम्ही निवडून आला तर पहिल्या 100 दिवसात तुम्ही काय ठोस निर्णय घ्याल? निवडून आल्याच्या नंतरून पहिल्यांदा पंचायत समितीमधनं आपल्याला शेतकरी वर्ग ह्या भागामध्ये शेतकरी वर्ग मोठा आहे. महिलांचा जे काही समस्या किंवा महिलांना जे काही आपल्याला योजना देता येतील ह्या सगळ्या योजनांवरती आपण पहिल्यांदा काम करणार आहे. आणि मी पहिले 100च दिवस नाही तर निवडून आल्याच्या नंतरून किंवा निवडून आता आलेत जमाचे पण इथनं पुढं 5ही वर्ष जोपर्यंत मी त्या खुर्चीवरती आहे तर तो 5ही वर्ष जनतेचे जे काही प्रश्न असतील ते पूर्णपणे प्रामाणिकपणे सोडवायचा प्रयत्न करणार आहे.